जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील जळगाव रोड येथे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला। या मेळाव्याला महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। या प्रसंगी मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पक्षाच्या स्थापनेपासून आजपर्यंतचा प्रवास तसेच राजकारणातील विविध अनुभव आणि किस्से ऐकवले। त्यांनी सांगितले की भाजपाचे कार्यकर्ते हे पक्षाचे खरे बळ आहे। एकोप्याच्या आणि संघटनेच्या जोरावर आपण आज इतक्या मोठ्या उंचीवर पोहोचलो आहोत। आगामी जामनेर नगर परिषद निवडणुकीचा उल्लेख करत त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केला। भाजपाची कार्यकर्त्यांची मजबूत फळी आणि जनतेचा विश्वास पाहता येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा 27-0 हा इतिहास घडणार आहे। या मेळाव्याला तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक तसेच महिला मोर्चा आणि युवक मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकंदरीत मेळाव्याला उत्साही आणि एकजुटीचे स्वरूप लाभले। आपले सर्वांचे लाडके नेते गिरीश भाऊ उपस्थित झालेले आहेत। आपले निरीक्षक मधुकर भाऊ राणे यांचा सत्कार। काही नेते भाऊ पक्षाचं काम ठेवलं नाही, फिक्स नगरसेवक टाकून दिलं। काळजी घ्या, निवडणूक सोशल मीडियावर लढत नाही। पक्ष सगळ्या गोष्टी पाहत असतात, नाना सांगतात पक्षाला कान आहेत, पक्षाला डोळे आहेत। आपला सामाजिक कार्यातला सहभाग काय, भारतीय जनता पार्टीसाठीचं योगदान काय, मागच्या निवडणुकीत आपण केलं काय आणि आता पुढे करणार काय। पक्ष या सगळ्या गोष्टींचा विचार करणार आहे। पक्षाने काही आचारसंहिता घालून दिली आहे। आता जर का मी तालुकाध्यक्ष आहे, मी जिल्हाध्यक्ष आहे आणि मी जर का म्हणत असेल की मी फिक्स नगरसेवक, तर हे काही संयुक्तिक होत नाही। आपण जे पक्षाचे पदाधिकारी आहे त्यांना माझी विनंती आहे, भलेही आपल्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी एखादी स्टेटस ठेवलं असेल, परंतु प्रमुख एकाही पदाधिकाऱ्यांनी जे झालं असेल ते जाऊ द्या। परंतु प्रमुख एकाही कार्यकर्त्यांनी कोणाचं उघड समर्थन करायचं नाही। फिक्स नगरसेवक, भावी नगरसेवक भावी राहतात बरं का, भाऊंच्या समोर सांगतोय। त्यामुळे काळजी घ्या। आपण सोशल मीडियावर आपली स्पर्धा आपल्या कार्यकर्त्यांशी नाहीये, आपली कामाची स्पर्धा असली पाहिजे, आपण जनसंपर्काची स्पर्धा असली पाहिजे। आपण सांगा ना, सुचवा, आपल्याला ज्याच्या मतात वाटत असेल भाऊंजवळ सांगा, नेत्यांजवळ सांगा की हा चांगला कार्यकर्ता आहे आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा संस्कारात वाढणारा कार्यकर्ता आहे। माझ्यापेक्षा कोण सरस, मैं नहीं तू ही सही, अशी भूमिका आपली असली पाहिजे। आणि मग माझ्या वार्डात नगराध्यक्षासाठी हा अधिक मतं घेऊन येऊ शकतो, माझ्यापेक्षा हा सरस होऊ शकतो, मला मिळालंय याला मिळालं तर अधिक बरं होऊ शकतं, हा विचार करणारा कार्यकर्ता कुठे, तो संस्कार आपला आहे। आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण तिकीट मागत असताना आपल्या कार्यकर्त्यांच्या भावनाही जपा। ज्यावेळेस सक्रिय सभासदाचा विषय होता, किती लोकांनी सक्रिय सभासदाची प्राथमिक सभासद आपण झालोय का, आपण सक्रिय सभासद आहो का। आता आपल्याला जो फॉर्म दिला गेलेला आहे त्यावर स्पष्ट लिहिलेलं आहे की तुमचा सक्रिय सभासद क्रमांक आपल्याला टाकायचा आहे। आता ज्यांनी काही नव्याने प्रवेश केले असतील त्यांना माझी अध्यक्षांना विनंती की त्यांना सक्रिय करून घ्या, तो पक्षाने आपल्याला अधिकार दिलाय। परंतु म्हणजे असं होणार नाही की नवीन जण त्यांना कशा का सक्रिय सभासद, त्यांनाही आपल्याला सक्रिय सभासद करून देण्याचा अधिकार अध्यक्षांना आपण दिलेला आहे। परंतु त्यांचाही सामाजिक कार्याचा सहभाग हा निश्चित तपासला जाणार आहे। आणि म्हणून आपण जे पक्षाचे आता इच्छुकांचे फॉर्म भरून दिले त्यांची उद्या जिल्हा कमिटी आपल्या प्रभारींच्या समक्ष मुलाखती होणार आहेत। तो अहवाल मान्य गिरीश भाऊंच्या समोर ठेवून प्रदेशाकडे तो अहवाल जाईल आणि नंतर आपले तिकीट डिक्लेअर केल्या जातील। याच्यात अजून एक आपली आचारसंहिता महत्वाची आहे की ज्याने पक्षाला उमेदवारी मागितलेली आहे त्याने पक्षाचाच फॉर्म भरायचा, जो अपक्ष फॉर्म भरेल त्याने पक्षाकडून तिकिटाची अपेक्षा करायची नाही। कारण तुमचा जर का पक्षावर विश्वास आहे, पक्ष तुमचा विचार करणार आहे, नेते तुमचा विचार करणार आहेत, मग अपक्ष फॉर्म टाकण्याची आवश्यकता काय। मला मिळालं तरी मी पक्षासोबत, नाही मिळालं तरी मी पक्षासोबत,
अशी भूमिका असणाऱ्या कार्यकर्त्यांचाच विचार पक्ष करणार आहे। आणि म्हणून उद्या ज्यांनी ज्यांनी मुलाखती दिल्या त्यांनी फक्त भारतीय जनता पार्टी म्हणून पक्षाचा फॉर्म भरायचा आहे। चुकूनही अपक्ष फॉर्म ज्याने टाकला त्याने पक्षाच्या तिकिटाची अपेक्षा करायची नाही, ही मी मान्य भाऊंच्या समोर पक्षाने केलेली आचारसंहितेचा स्पष्ट उल्लेख आपल्या समोर करतोय। म्हणून माझी मित्रांनो विनंती आहे की आपण दिलेल्या नियमाटीला अधीन राहून आपली उमेदवारी अर्ज दाखल करावा। खरं तर 17 तारखेपर्यंतच आपल्याला आपले उमेदवारी अर्ज दाखल करायचे, सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करायची। भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, आपले प्रभारी, माझ्या समोर बसलेले सर्व कार्यकर्ते बंधूंनो आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्र, हा इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये आहे ना, त्यामुळे इच्छुकचं काय म्हटलं, इच्छुक कार्यकर्त्यामध्येच आहेत, त्याच्यासाठी काही वेगळी श्रेणी नाही आहे। चंदू भाऊने लय जोरात भाषण केलं, म्हणजे एकदम ट्रेन झालं, जिल्हाध्यक्ष प्रमोशन करायसारखे झाले आता। बॅटिंग जोरात चालू आहे म्हणजे मग कामच ठेवलं देतं सध्या असं वाटतं मला। आपण आपल्या सर्वांना कल्पना आहे निवडणुका लागलेल्या आहेत। 11 पासून फॉर्म भरायचे, 10 पासून 17 पर्यंत 7 दिवस, म्हणजे परवापासून सुरुवात होईल आणि 7 दिवस आपल्याला फॉर्म भरायला आहेत। सगळ्यांनी फॉर्म बरोबर भरायचे आहेत, कुठे चुकता कामा नये, सगळ्यांनी काळजी घ्यावी। खरं म्हणजे मी इथे यायला घाबरत होतो, कारण समोर सगळे बसले पाहत आहे माझ्याकडे, तर मग काय करतो 350 लोकांनी फॉर्म घेतले, म्हटलं आता करायचं काय, एकेका जागेसाठी 15 लोक आहेत, त्यामुळे मी पण जरा घाबरूनच होतो। अच्छा, म्हणजे इकडे जे भेटलं तिकडे, तिकडे जे भेटलं तिकडे, पण मला वाटतं 1500 फीज टाकली असती तर मला वाटतं अर्ध्यावर गेले असते आपण, आपलाही खर्च निघून गेला असता, मग आपण जेवणच ठेवलं असतं इथे पैसे घेऊन आपण, खरं म्हणजे हा म्हणजे मी म्हटलं तर निवडणुकीला खर्च जास्त लागेल म्हणून म्हटलं जेवण करून बंद करून टाकू म्हटलं तर सध्या। खरं वेळ 6ची होती, मला यायला उशीर झाला। मी यावल, रावेर, फैजपूर, सावदा, भुसावळ हे सगळं करत इकडे आलेलो आहे। पुन्हा मला बाहेरगावी जायचं आहे, नाशिकला जायचं आहे उद्या दिवसभर, परवा दिवसभर नाशिक जिल्हा आणि धुळे जिल्हा हे 2 जिल्हे करायचे आहेत, त्यामुळे वेळ खूप कमी आहे। पण मी ठरवलं जसं विधानसभेमध्ये मी निवडणुकीला येतच नाही 2-2 महिने 3-3 महिने, तसं मी आता उद्या गेलो की परत येतच नाही। कुस्त्या सुरू होतील। मागणाऱ्यांची संख्या भरपूर आहे, अनेक कार्यकर्त्यांना वाटतं, म्हणजे मी याची त्या अर्धी गर्दी तर बाहेर रस्त्यावरच उभी होती, ते तिकडेच भेटून घेतलं, त्यांना माहिती इकडे काही भेट होणार नाही, त्याच्यामुळे सगळ्यांनी गोळके प्रत्येक कॉलनीवाल्यांनी रस्त्यावर मला थांबवलं आणि तिकीटचं कन्फर्मेशन करून घेतलं। आता तुम्ही शेवटी आले, तिकीट तर मी रस्त्यावर वाटून टाकलं, ते लोक हुशार होते, बस अरे थंडीमध्ये अरे पण तिकीट ते घेऊन गेले, तू पहिले आले पण तिकीट ते घेऊन गेले ना, आता तिकीट संपून गेले, काहीच खिशात काहीच नाही राहिला आता। त्यांना माहिती आहे की बा शेवटूनच नंबर पुढे येतो, त्यांना माहिती नाही। ठीक आहे, पण साहजिक आहे आपला एवढा भाजप बालेकिल्ला या ठिकाणी आहे। जामनेर तालुक्यामध्ये तर सगळेच जिप, पस, पंचायत समिती, झेडपी जे आहेत, मार्केट कमिटी आहे, शेतकरी संघ आहे, अजून कुठं सूर्य डॉक्टरांचं देखरेख संघ आहे, सगळ्या ठिकाणी
100% आपणच आहोत. या तालुक्यामध्ये दुसऱ्या पक्षाचं खातं सुद्धा उघडत नाही. बरोबर आहे. संजू दादा एक गडपेल निवडून यायचे, पण आता ते आपल्याकडे आल्यामुळे तिकडचं बी खातं कायमचं बंद झालेलं आहे. आणि त्यामुळे प्रत्येकाला वाटतं मला तिकीट मिळालं पाहिजे, मला संधी मिळाली पाहिजे. आणि कार्यकर्ते अनेक तोलामोलाचे आहेत की मलाही समजत नाही तर कोणाला नाही म्हणावं आणि कोणाला हो म्हणावं, ही अक्षरशः वस्तुस्थिती आहे. पण शेवटी तिकीट किती आता यायला 27 तिकीट 27च आहेत. त्याच्यामध्ये की एक वर्षाचं करता येत नाही. नाही तर आपण तसं असं म्हणायचं केलं असतं. अनेक जण म्हणते फक्त भाऊ शिक्का लागला पाहिजे एकदा माझे म्हणून. बरं पण आपण 6 महिने करून टाकू. हा शिक्का सध्या तुला फक्त शिक्का लागला पाहिजे ना. मग म्हणतो मग तिकडे मग बाहेर सांगतात आम्हाला नगरसेवक आहे म्हणून आम्ही नगरसेवक होतो. ठीक आहे. आता सगळ्यांना पण ते सांगावं लागेल इकडे ते जमलं तर तिकडे सांगू म्हणून. काही अडचण नाहीये, काळजी करू नका. तिकीट नाही भेटलं तर स्वीकृतपणे तुमचा नंबर सगळ्याचा लागेल. पण ही वस्तुस्थिती आहे आपल्या या जामनेर शहरामध्ये तालुक्यात. आपलं खरं म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की आपण 100% ठिकाणी निवडून येणार आहोत. 100% जागा असं महाराष्ट्रामध्ये कुठेच नाही, कुठेच नाही असं महाराष्ट्रामध्ये. ते 26-27 सगळे धरून 27 जागा भाजपच्या आहेत. विशेष करून मुस्लिम समाजामध्ये सुद्धा आपल्या मागच्या वेळेला 7 जागा होत्या, त्या सुद्धा आपल्या भाजपच्या होत्या. कमळाच्या चिन्हावर निवडून आलं. असं कुठेही होत नाही, कुठेच होत नाहीये. त्या पण आपल्या जामनेरमध्ये या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून मला सगळ्यांना हेवा आहे जामनेरचा की बाबा हे कसं होतं, हे कसे काय सांभाळता एवढे लोक, हे सगळ्यांना कौतुक आहेच. आणि म्हणून आपल्याला याही वेळेला ते रेकॉर्ड कायम ठेवायचं आहे. आणि हे करत असताना मला माहित आहे अनेक लोकांना त्रास होणार आहे. त्रास म्हणजे थोडं मानसिक त्रास होणार आहे. मला का नाही दिलं, मी काय कमी. आणि खरं आहे एकावन्न कार्यकर्ते, नजर लागावी असे कार्यकर्ते आपल्याकडे आहेत. आपल्या शहरात आहेत, तालुक्यात आहेत. 51 चांगले कार्यकर्ते रात्रंदिवस काम करतायत. पक्षासाठी वाहून घेतलेलं आहे. किती निवडणुका आल्यात, आज 40 वर्ष झालेत. 1990ची अशी गोष्ट म्हणजे त्यावेळेला 91 मध्ये तुमची वहिनी साधना महाजन, तिला पहिल्यांदा तिकीट मिळालं. जिल्हा परिषदला जागा रिझर्व झालेली होती. जेमतेम वयामध्ये तिला वेळेला ती बसली काठावर आणि तिला त्यावेळेला तिकीट दिलं गेलं अतिशय कमी वयात. आणि ते तिकीट मिळाल्यावर त्यावेळेला तर काहीच नव्हतं. म्हणजे त्यावेळेला सगळं काय होतं, बाबूजीच होते इकडे. बाबूजीशिवाय काहीच चालत नव्हतं इथे. बाबूजींनी सांगितलं ते बाबूसिंग राठोड कुठून आणले धरून त्यांना जामनेर पाहिलं बी नव्हतं. आमदार ते तर ते म्हणजे इथे काहीच दुसरं काही पर्याय नव्हता. पण अशा वेळेला त्यावेळी 91 मध्ये म्हणजे आता किती वर्ष आले, 36, 37, 35, 36 वर्ष झाली या गोष्टीला. त्यावेळेला पहिल्यांदा आपली सीट झेडपीला या ठिकाणी निवडून आली. 2 वर्षांनी ग्रामपंचायत लागले. पुन्हा या ठिकाणी आपण आपलं पॅनल केलं. आपण या ठिकाणी जिंकलो. मी सरपंच झालो आणि कामाला सुरुवात झाली. खऱ्या अर्थाने सरपंच झालो आणि तेव्हापासून आपल्या कामाला गती आली. म्हणजे साध्या ग्रामपंचायत वर्षापासून आपण पूर्ण तालुक्याकडे लक्ष देत होतो. सगळे कार्यकर्ते येणार जाणे ग्रामपंचायतमध्ये यायचे. बसा, चहा पाणी घ्या, आपली ग्रामपंचायत आहे, आपली ग्रामपंचायत आहे, लाव रे फोन, या अधिकाऱ्याला लाव, त्या अधिकाऱ्याला लाव. 4 आपले कर्मचारी त्या ठिकाणी बसवतो, याचं काम करून दे, त्याचं काम करून दे. आणि अगदी कमी वेळामध्ये 3 वर्षांनी पुन्हा मग निवडणूक लागली विधानसभेची. मला तर अपेक्षाही नव्हती. मला तर वाटलं, मला इतका आनंद व्हायचा ना खुर्चीकडे पाहून सरपंचाच्या. आणि ते बोर्ड पाहत होतो मी माझी सरपंचाचं. म्हटलं आता काही का होईना 5 कायम स्वरूपी मोरोस तर माजी सरपंच गिरीश महाजन. याच्यातच मला आनंद होता. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी आमदार होईल, मला तिकीट मिळेल. पण 3 वर्ष झाले, महिना 1.5 महिना असेल आमदारकीच्या निवडणुकीला. आचारसंहिताची लागायची होती. मला दिल्लीहून प्रमोदजींचा फोन आला. प्रमोदजींचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं की मला फोन करा. मला फडके, डॉक्टर फडके आपले मुक्ताईनगर, त्यांचा निरोप आला, तू मुक्ताईनगरला ये. मी आपली मोटरसायकल घेतली. एक अजून कोणाची घेतली मी सांगत नाही. एक मोटरसायकल घेतली. मी पळत तिथे गेलो. आणि तिथे गेल्यावर फोनच्या डब्यावरून बाहेरच्या कॉईन जमा केल्या मी 5-6 आणि ते कॉईन डब्यात टाकले की तो फोन लागायचा. त्यावेळेला घरी फोन नव्हता. मग तिथे जाऊन आम्ही फोन लावला. प्रमोदजींशी बोललो. तिथे दिल्लीला होते. ते म्हणे निवडणुका लागलेल्या आहेत. म्हटलं हो, तुला तयारी करायची आहे. म्हटलं मला काय तयारी करायची. म्हटलं आपली तयारीच आहे. तुला उभं राहायचं आहे. मला एकदम फोनच खाली पडायला. म्हणून आपल्याला कसं काय उभं राहायचं आहे.
आता बाबूजी इकडे एकदम हत्तीवर साखर वाटताय ना, आपल्याकडे सायकल नाही म्हटलं ना, कसं काय उभं राहणार आपण. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रमोद भाई मला काही माहीत नाही. म्हटलं बाबूजी तशी परिस्थिती नाही आहे, आमच्याकडे तिथे राज्य आहेत, शक्यच होणार नाही. म्हटलं माझ्याकडे 5,000 रुपये सुद्धा नाही, माझे वडील मला 1,000 रुपये सुद्धा 500 रुपये सुद्धा देत नाही कधी. करू काय? भीक माग म्हणे, जोडी पहिलं भीक माग, वर्गणी जमा कर, उभा राहा, तू निवडून येणार आहे. म्हटलं ठेव फोन. ठेवून दिला फोन आणि आलो इकडे. कार्यकर्त्याची बैठक झाली. म्हटलं असं असं निरोप आहे. पैसे जमा करायला सुरुवात झाली. निवडणुका लागल्या की 8 दिवसामध्ये 7 दिवसामध्ये जमा केले पैसे. 4.5-5 लाख रुपये जमा झाले. 4.5-5 लाख रुपये जमा झाले. आणि नंतर मग आम्ही कामाला लागलो. काही नाही, एक जुनी जीप जितू पाटलांकडची त्यांची, आमचे रमेश नाना त्यांच्याकडचे ट्रॅक्टर घेतलं, ट्रॉली लावली. जुनी जीप होती एकदम. तो मोती गॅरेजवाले आमचे त्याच्याकडे ते अर्ध्या दिवस चालायचे, म्हणजे 8 दिवस चालायची, 8 दिवस बंद पडायची, 22 दिवस, म्हणजे 8 दिवस चालायची, 22 दिवस बंद राहायची गाडी ती. हा. आणि मग सुरुवात झाला आमच्या प्रचाराला. आमची 12 ताकद त्या गाडीला धक्का मारतच जायची. कुकडे बी बंद पडले की अरे बंद पडली, उतरा खाली, लोटा 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 लोटा, चालू गाडीतच बसा, थांबू नका त्याला, गाडी बंद पडायची परत ती. म्हणजे इतके सुरस कथा आहेत आमच्या या सगळ्या या. आणि असं करत करत निवडणूक पार पडली. पण त्यावेळेला मी बघितलं इतके कार्यकर्ते पायी फिरायचे, सायकलीवर फिरायचे, बैलगाडी फिरायचे. आमच्या तांड्यावरचे आमच्या वंजारी समाजाचे लोक बापरे बापरे किती, म्हणजे बैलगाड्या घेऊन जायचे लोक. मी कुठे चालले? गिरीशभाऊच्या प्रचाराला. म्हटलं कोण गिरीशभाऊ? हा जामनेरला आहे ना. म्हणजे मला सांगत, त्यांना माहित नाही मी कोण आहे म्हणून. पण प्रचार चाललाय आपला गिरीशभाऊच्या प्रचाराला. भाकरी काठीला बांधून खांद्यावर घेऊन असे चालले बिचारे सगळे, फडक्यामध्ये भाकरी बांधून चालले. गिरीशभाऊच्या प्रचाराला चाललो. म्हणजे मला खरं नवल वाटतं की असं कसं काय होतंय. पण लोक इतके त्यावेळेला असे झपाटले पहिल्या इलेक्शनला. आणि निवडणूक झाली. निवडणूक झाल्यावर सगळे कार्यकर्त्याने भाऊ जमीन बरोबर, जमीन बरोबर. पण मी म्हटलं कसं काय जमीन? तिकडे सुपारी बागेतला रिपोर्ट घेतला बाबूजींकडचा. सगळे मोठे मोठे पुढारी टोपी घातले, टॅक एकदम इकडून तिकडून, गोलखेडचे आमच्या पंढरीभाऊ असे तसे कडक टोपी घालून मिश्रता मारून चालले. बाबूजी 90%. इकडून गोदरीहून आले 80%. केकरनवर राजमल सर वगैरे आले आमचे, पॅक, सगळं पॅक. म्हटलं बापरे, एवढं सगळं पॅक. आता आपला काय जाऊ द्या म्हटलं, झालं काय आता आपण बिन वर्गणीच करेल होती, आपल्याला काय करत आहे. 4.5-5 लाख जमा झाले असतील. 3.5 लाख रुपये खर्च झाले. 1.5 लाख रुपये आमच्याकडे उरून गेले उलट. कारण काही खर्च नव्हता ना, जो तो त्याचा खायचा प्रचार करायचा. आम्ही फार झालं तर शेवमुरमुरे कांदा, तर असं काही आता सगळं धाबे धुबे नाही येतं त्यासारखे. नाराचा धाबा आणि नाकाचा धाबा, तेव्हा असं काहीच नव्हतं. तेव्हा चहा बी कोणी मागे ना. आता पंचायत आहे थोडी. आणि निवडणूक 6 दिवसांनी निकाल होता, 6-7 दिवसांनी निकाल होता निवडणुकीचा. आणि सगळे रिपोर्ट आले बाबूजींकडे रात्री. सगळे आले लोक घेऊन, हे झालं 70%, 80%, 90%, आमचं गाव पॅक, ते पॅक, ते पॅक. मी सगळे रिपोर्ट घेत होतो. आमचे रिपोर्ट होते बद्रिका का शर्मा आते, भाऊ सच्चे बोले क्या हुआ? सब पुढारी आले, बोले बड़े बड़े. बोला क्या हुआ? और तो बोलते सब पैक है बोले अपना. जान दो चाचा, बोला की जो भी होगा. बोला ठीक आहे. आणि बाबूजींनी लगेच ते रात्र पाहिलं, सगळे रिपोर्ट घेतले. दुसऱ्या दिवशी सांगितलं 1:10 आता भाव. किती? 1:10. म्हटलं काय 1:10? ते म्हणे तुम्ही 1 लाख रुपये द्या, मी कधी पडतो 10 लाख घेऊन जा. तर आमच्याकडे मी पडले होते 1,40,000 शिल्लक. आम्ही सगळे कार्यकर्ते भिडले. ना भाऊ 9% शरद. अरे म्हटलं थोड्या एखादी दुरी जीप घेऊन टाकू, ऐका पक्षाला कामात येईल, कुठे बी गमवता. आपल्या बापाकडून तर की लाख रुपये पडणार, जमणार नाही कधी आयुष्यात. नाही लावूनच टाका म्हणे. आले तर 14 लाख येतील. अरे म्हटलं गेले तर काही दाडाने हातात, चाले माग उजवळ सगळे ऐकायला तयार नाही. हा आमचा सतीश शर्मा होता त्यावेळेला. नाही लगाने का. म्हटलं बोलावून टाका. ते घेतले पैसे सिमेंटच्या कोणीमध्ये त्यावेळेला 100-100च्या 10च्या 50 नोटा. त्या काय 500-1000 थोडीच होते त्यावेळेला. त्यावेळेला 10-5 रुपये बिकाम चालून जाय कोणाला खुशकर नसलं तर. सगळ्या नोटा घेतल्या यांनी, मोजल्या, त्या 1-39 काही 38 भरल्या आणि त्या घेऊन बाबूजींकडे गेले. हरिभाऊ म्हणे मला बी लावणे, आमचे हरिभाऊ बारी ते बी गेले धोतर समाज समाज, मला मय बी घ्या, ते बी 10,000 रुपये घेऊन गेले. आणि मग लोकांची लाईन लागली तिथे एकदम, पैसे घ्या घ्या घ्या. मग त्यांचे काही ज्येष्ठ तिथले बुजुर्ग होते, त्यांचे नातेवाईक होते. अरे बोले क्या पागल आहे क्या, बोले इतने पैसे कहाँ से देंगे, बोले हार गए कभी तो, बोले हारने का काम ही नहीं बोले अपना, अपन बोले बहुत मतों से 1 लाख मतों से चुन के आ रहे.
मग शेवटी त्या लोकांनी थोडंसं मध्यस्थीकडे थांबवलं, पण तोपर्यंत आमचं बुकिंग होऊन गेला, आमचा आकडा लागला, आम्हाला बापरावनं पावती देऊन टाकली. आता याला भरोशाचं काम राहतं एवढ्या चिठ्ठीवर. आता बाबूजीकडून मी एवढी चिठ्ठी आली आम्हाला, हो क्या 1,00,000 कुछ तो भी 39,000 के 40,000 हो झाले. हा झालं सगळं झालं. 5-6 दिवसांनी निकाल लागला, निकाल सुरू झाला आणि काय पाहता 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 कोणी समजत ना असं कसं काय होतं म्हणून, आणि झालं मग एकदाचं फायनल. आता ते फायनल झाल्यावर आमचं तर काय आम्हाला नाचे कोणी टायमांनी फक्त पैशाचं काय 14 लाखाचं म्हटलं देता नाही म्हणून देता, एवढी चिठ्ठी होती. पण त्याचं की माहिती सारखाच होता, ते बिलकुल नाही म्हटलं. एक आपला कार्यकर्ता होता, मोठा कार्यकर्ता होता, त्याच्याकडे त्याचे भाऊ वारले. आम्ही दारावर ठेवायला गेलो, खूप गर्दी होती, सगळे भाषणं चालले. एक जण आपला एकदम जुना कार्यकर्ता वारेला मोठा आणि भाषण करायला लागला. भाऊ किती चांगले होते, किती प्रामाणिक होते, आयुष्यभर लोक स्टॅम्प लिहून बदलून जाता, पैसे घेऊन बदलून जाता, 4 लोकांच्या समोर पैसे घेतात, 10 लोकांच्या समोर बदलून जाता, पण हा माणूस असा होता एवढ्याच्या चिठ्ठीवर. काय सांगतोय, एवढ्याच्या चिठ्ठीवर कधीच बदलला नाही. 30 वर्ष धंदा केला, पण एकही माणसाला असं म्हटलं नाही की बाबा यानं पैसे डुबवले म्हणून. सगळ्याले पैसे 100% परत दिले. मला समजत ना म्हटलं काय भानगडे, सट्ट्याचा धंदा होता वड्याचा. जाऊन जो न्याय या पुरायला होता तो बाहेरच्या पोरी तोच न्याय होता. प्रॉपर्टी अर्धी करून दिले म्हणे, बरोबर दोघायला बी म्हणे. मला तर मी फार खोलात सांगत नाही आता, पण म्हणजे सगळे गुण त्याचे एवढे सांगितले. मग त्याच्या घरचे लोक इकडे डोक्याला याला सड्याला बसडा, याला बसडा लक्षात आलं. एवढी पंचायत आमची आता शर्ट वाढतो, इतका खतरनाक होता, सिनियर होता आपल्याला छोट. आणि जरा जो कुंडी सुरू केली सांगली, घरच्या बाईला बी तोच न्याय, बाहेरच्या तोच न्याय, याला बी तोच न्याय, पोराचे न्याय बी न्याय, एका चिठ्ठीवर एवढं म्हणतात तर याला आवरा कसं. शेवटी कसं बसं बसवलं गेले. म्हणजे असाही प्रयोग होत असतो. पण बाबूजी बदलले नाही. 14 लाख रुपयाच्या 4-5 गोण्या घेतल्या, 10,000 रुपयाच्या 20-20 रुपयाच्या काय असतील नसेल त्या, हे 4-5 गोण्या घेऊन कार्यकर्ते गाडीत टाकल्या, त्या जीप मध्ये ते लोटत घरापर्यंत आणली आणि घरी सगळे पैसे उलटे टाकले खाली. सगळे पैसे मोदी नाचून आले, 5-25 कार्यकर्ते. कोणाच्या बापाने ₹1,00,000 आले नाही आमच्या. काय करा म्हटलं मात याचं. तिकडे त्या विरू शहानं धारीवाला त्यांनी पैसे लावून टाकले. त्यानं ते कमळ एक्सप्रेस, त्याने त्या बस घेतल्या, लक्झरी बस पहिल्यांदा सुरू झाल्या गावातून, 4 लक्झरी बस त्यांना बी लावून टाकायचं जोरात पैसे, त्यातले पैसे भेटले, त्यांना बी लक्झरी बस घेऊन टाकल्या तिथे जोरात. म्हणजे इतक्या जोरात धोंगरा सगळं. म्हणजे पहिलं इलेक्शन आपलं नाही जोरात झालं. म्हणजे वर्गणीचेच पैसे त्यातून 1.5 लाख लावून टाकले, 15 लाख येऊन गेले. म्हणजे एवढ्या नफ्याचं काम कुठेच नव्हतं. सांगायचं तात्पर्य की इतके वाईट दिवस आपण त्यावेळेला बघितले, इतके कार्यकर्त्यांचं प्रेम. मलाही समजेना की काय करतात लोक. पण बाबूजी मात्र खूप चिडले. बाबूजी चिडले म्हणे, चला म्हणजे कसं काय झालं, चला लोकांना फसवलं म्हणून तुमच्या. मग आलं दुसरं इलेक्शन मध्ये, झाले 2 वर्ष झालं. आता याच्या पुढच्या इलेक्शनला म्हणे त्या वजनाचे 4 पट पैसे लाईन म्हणे. मी म्हटलं लावून टाका बाबूजी. आता माझे आमदार 10-15 रुपये पेन्शन होते त्यावेळेला, पण 10-15 रुपये भेटतील मला तर दर महिन्याला. म्हटलं मला काय करायचं म्हणतात. झालं म्हटलं मी आता मोठा माणूस. आता म्हटलं आधी माझी सरपंच लागणार होतं, माझी आमदार लागेल म्हटलं आपलं, आणि पेन्शन सुरू होईल. 15,000 रुपये 10-12,000 रुपये पेन्शन होते त्यावेळेला. आणि मग म्हणे खूप पैसे लावतो म्हणे. तर जाऊ दे बाबूजी, एकदा झालं माहिती होतं, दुसरं तुम्ही घेऊन जा म्हटलं. दुसऱ्यांदा परत मला पार्टीने तिकीट दिलं. खूप कामं केले, रात्रंदिवस लोकांच्या सुखात दुःखात, दवाखान्यात 24 तास. कुठे टपरीवर बसले, तिथे आमच्या सुरेश बारीची वगैरे टपरी होती नगरपालिकेसमोर,
नाही सुरेशभाई चहाची टपरी होती. हा चहाची. मी तिथे बसलो मांडीवर, लेटर पॅड घेतलं की कोणाचं काय द्या मर लिहि रे फटाफट लिहि रे कर सही लिहि रे कर सही. सगळे फटा रस्त्यावरच कामं. कार्यालय नव्हतं आपल्याकडे जेव्हा. कुठे लोड गाडी दिसली की बैसते चहावर, काय दिसलं की बैसते ते टपरीवर आणि चालले लोकांना पत्र देणे. असंच काम होतं. त्याला काही मोबाईल नव्हते, लाव फोन, त्याला असं काही नव्हतं. आणि म्हणून इतकं मग लोकांना असं वाटायला लागलं की बाबूजीच्या घरी गेलं की बाहेर बिवेअर ऑफ डॉग, कुत्र्यापासून सावधान. ते मोठं गेट होतं पहिले, ते बनवायचं लाकडी, ते कोणाकडून खुलेच ना. आज कोण भेटणार बाबूजींना? गिनीचुनी लोक भेटायचे मोठे मोठे पुढारी, बाकी ते कुणालाच भेटत नव्हते. साहजिक आहे, ते एवढे धनाढ्य, एवढे शेकडो हजारो कोटीचे मालक होते, त्यांना काय गरज होती कोणाला भेटायची. त्यामुळे लोकांना वाटतं बरं आलंय, चालतं फिरतं रस्त्यावरचं दुकान, कुठे बी बसून चालल्या. दवाखाना म्हटलं की चालले भाऊ पोळ्यात, जेव्हा चाल भाऊ बसले बस म्हणजे चालल्या मी पोळ्यात. सगळं व्यवस्थित काम चाललं. मग डोळ्याचे कॅम्प घे, याचे कॅम्प घे, आणि मग ते इतकं पॉप्युलरिटी झाली. आणि मग बाबूजी म्हणजे दुसऱ्या इलेक्शनला त्यांनी पैसे खूप लावले, प्रचंड पैसे लावलेत. पण पुन्हा निवडणूक झाली. पण मग मात्र बाबूजी एकदम खणून झाले, का असं काय झालं? मग झालं तू नालायक माणूस आहे, चालू माणूस आहे, तू टपऱ्यावर थांबतो, तू सह्या करतो. मी म्हटलं मी काय, मला बघला बांधून द्या म्हटलं, मी दरवाजा बंद करून घेतो. मी काय करू म्हटलं, माझं 2 खोल्याचं भाड्याचं घर, आणि म्हटलं मी कुठे बसू, घरी कुठे बसू शकत नाही. आमचे वडील दंड घेऊन बाहेर बसायचे. कोणी आले की साला तो तर बिघडला, साला तुम्ही बिघडले का, जा घरी, काडी घेऊन बसायचे. म्हणजे आमच्या वडिलांचा राजकारणाचा काहीच संबंध नाही. शाळेमध्ये शिक्षक येते, एकदम कडक शिक्षक, बाहेर खुर्ची टाकूनच बसायचे ते त्या घराच्या बाहेर. कोणी आलं की साला तुम्हाला कामात धंदे नाही करे, तो तर बेकार निघाला, असं म्हणायचे. असंच म्हणायचे. आणि कोणालाच घरी येऊ देत नव्हते. मग मी बी सकाळी उठवलं दप्तर की पान टपरीवर, ते आपल्या चहाच्या टपरीवर, आणि तिथे बसून सगळं दुकान आपलं चालू राहायचं तिथे. म्हणजे अशी परिस्थिती आपली त्यावेळेला त्या ठिकाणी होती. पण कार्यकर्ते जुळत गेले. 1दा 2दा 3दा 4दा 5दा 6दा 7 वेळा, आधी सरपंच 8 वेळा. मी तो एक सोपी गोष्ट नाहीये, सोपी गोष्ट नाहीये. बाबूजी एकदा निवडून आले, ते कोणाला भेटलेच नाही, आणि दुसऱ्यांदा मग आपणच सापडलो, त्यामुळे ते पडले. दत्तू महाजन त्यावेळेला असंच झालं. बाबूजींना तिकीट जळगावचं दिलं, इकडे तुमचा कोणी माणूस द्या, कोणी द्या. त्यांनी दत्तू महाजनचं नाव सांगितलं. दत्तू भाऊ निवडून आले, बरोबर आहे की नाही? त्याच्या आधी बाबूसिंग राठोड, तुम्हाला तिकीट देणार नाही, बाबूजी तुम्ही जळगावला लढा. बाबूसिंग राठोडला 40 गावून आणलं धरून, वरतून आलं, त्यांनी वरती वशिला लावलं दिल्लीला, इनकोदो. लोकांनी त्यांना निवडून दिलं. त्यावेळेला फक्त चिन्ह मिळालं, काँग्रेसचं नाव मिळालं की लगेच माणूस निवडून जायचा. त्याच्यामध्ये काहीच फरक पडत नव्हता. आणि म्हणून असे करत करत अनेक लोक आहेत की जे सुरुवातीपासून एकच सगळे निवडून आले. डॉक्टर साने होते, नारायण किसन पाटील होते, आबाजी नाना पाटील होते, गजाननराव गरुड होते, अजून दत्तूभाऊ होते, बाबूसिंग राठोड झाले, बाबूजी झाले. किती लोक असतील? 7-8 लोक असतील असे की जे नारायण किसन झाले. तर असे फक्त हे एकच निवडून आले. या तालुक्यामध्ये दुसऱ्यांदा कोणी निवडून आलं नाही, कोणी झालं नाही. पण आपण जेव्हा उभे राहिलो, निवडून एकदा आलो, तर मी तो कंटिन्यू 7 वेळा ते आपोआप होतंय. कसं होतं मलाही कळत नाहीये. हे सोपं नाहीये. एकदा निवडून येतो माणूस, अँटी कंपनी जाऊ दे, ह्याला कामात पडत नाही, पाहत नाही, गाडीचे काच खाली करत नाही, फोन लावत नाही, चिठ्ठी देत नाही. दुसऱ्यांदा येत नाही माणूस, निवडून पडून जातो माणूस. तिसऱ्यांदा येणं फार कठीण, चौथ्यांदा तर फारच कठीण, आणि 5वे 6वे 7व्यांदा येणं तर फार डोक्यापलीकडचा विषय असतो. पण तुम्ही सतत मला 7 वेळा निवडून दिला, सतत 7 वेळा. विधानसभेमध्ये जुन्या भाजपमध्ये सगळ्यात सिनियर माणूस आहे मी, सगळ्यात सिनियर आहे. 7 वेळा निवडून आलो. काही नाही, पार्श्वभूमी काही आहे का आपली, काही कारखानदारी आहे का, आपल्याला संस्था आहे का, आपल्याकडे खूप माणसं कामाला आहेत, खूप त्या ठिकाणी साखर कारखान्यात चालले 1000 लोक कामाला आहेत, असं काहीच नाही आपल्याकडे. मिला चालल्या आहेत, मी मालक आहे, बाकी सगळ्या ठिकाणी सगळे मोठे मोठे लोक आहेत, देत आहेत निवडून. वडील आले की मुलगा येतो, आजोबा आले की मुलगा येतो, मुलगा आले की त्याचा मुलगा येतो, परंपरागत आहेत. पण आपल्याकडे तसं काहीच नव्हतं, काहीच नाही. आणि असं असताना इतक्या वेळा निवडून येणं, तुम्ही निवडून देतात, म्हणजे किती प्रेम आहे तुमचं माझ्यावर, पक्षावर किती प्रेम आहे. जीवाभावाचे कार्यकर्ते मला किती मिळालेले आहेत, किती त्यांचं कौतुक करावं, किती बोलावं त्यांच्याबद्दल, मला हेही समजत नाही. असं फार क्वचित होतं मित्र. पण अक्षरशः रात्रंदिवस सहकार्य करणारे, काम करणारे, माझ्या सुखादुखात उभे राहणारे, सावलीप्रमाणे उभं राहणारे कार्यकर्ते तुमच्यासारखे मला दुर्लभ या ठिकाणी मिळाले. आणि म्हणून मला वाटतं मित्र, इतक्या वेळा आपण या ठिकाणी निवडून येतोय. मीच नाही, साधना महाजन माझी बायको,
ती सुद्धा 6 वेळा निवडून आलेली, 3 वेळा जिल्हा परिषद सदस्य झाली, 3 वेळा नगराध्यक्ष झाली, 6 वेळा ती पण निवडून आलेली. आणि म्हणून मला वाटतं की हे खरंच काय चमत्कार आहे हाही कळत नाहीये. आणि प्रत्येक वेळेला आलं की कोणीच म्हणत की मला तिकीट द्या म्हणून. तुमच्यासाठी म्हणणार का पुढच्या टायमाला आहे? हा फार हाऊस असेल तर मग तिकडे सारखं बाहेर जाणं पडतं, गेट आउट. चला तर म्हणून मला असं वाटतं की हा पक्ष ज्याची बांधणी, कार्यकर्ते, बरं कार्यकर्ते आता किती मोठे झाले आपले, म्हणजे काही नव्हतं असे किती कार्यकर्ते सांगून मी, काहीच नव्हतं, कधी निवडून आले नसते. पण आज ते पंचायत समितीत झाले, सदस्य झाले, सभापती झाले, जिल्हा परिषदेचे सदस्य झाले, जळगावला सभापती झाले, जिल्हा परिषदेचे अध्यक्षही झाले आहेत ना, मार्केट कमिटीमध्ये चेअरमन झाले, व्हाईस चेअरमन झाले, सदस्य झाले, शेतकरी संघामध्ये झाले, चेअरमन झालेत, किती जण झालेत, देखरेख संघामध्ये झालेत. आणि छोटे छोटे कार्यकर्ते सुद्धा मोठे झालेत, सरपंच झालेत. पूर्वी फक्त आपल्याकडे दिगंबर भाऊ बारी एकच सरपंच होते, तर आम्हाला त्याचं भारी कौतुक होतं. शेंदुर्णीचे जुने काळे टोपी RSSचे ते फक्त एकटे सरपंच होते. जिल्ह्यामध्ये नाही, महाराष्ट्रात कौतुक होतं आम्हाला सगळं. अरे आपला सरपंच आहे महाराष्ट्रात, म्हणजे आम्ही महाराष्ट्राच्या मिटिंगला गेलो की ते लोक हे आपले शेंदुर्णीचे सरपंच. आता सरपंच डाल्यागंती झाले, किती हजारात आहेत ना, 30,000 ग्रामपंचायत आहे, किती हजारात आहेत, निम्म्यावर अधिक 15-18 हजार लोक ठिकाणी आपले सरपंच आहेत. पण त्यावेळेला एका सरपंचाचं एवढं कौतुक व्हायचं, आम्हाला वाटत अरे बापरे सरपंच म्हणजे आमदार सारखं होतं, आम्हाला सरपंच म्हणजे खासदार सारखं होतं. आणि आता बघता बघता सगळ्या गावागावामध्ये 90% गावामध्ये आपले सरपंच आहेत. 90% गावात मी तुम्हाला सांगेल, तुम्ही गाव मोजायला सुरुवात करा. सोपं नाही आहे, पण आपल्यावरचा लोकांचा असलेला विश्वास, आपण जे लोकांना साथ देतो, रात्रदिवस काम करतो, सुखदुःखात धावतो, हे काय एकट्या गिरीश माझ्यामुळे नाही आहे, हे तुम्ही रात्रंदिवस जे लोकांच्या सुखदुःखात जातात त्यामुळे सगळे शक्य आहे. आणि आता मी एकटा माणूस होतो, मी तर आता महिन्यातून 25 दिवस 20 दिवस तर मी मुंबईतच असतो, महाराष्ट्रभर फिरत असतो, दिल्लीला असतो. पण कार्यकर्त्याची जी फळी टीम आहे, कुठे काही झालं लगेच धावत जातात. अपघात होऊ द्या, कुठे ऍक्सिडेंट होऊ द्या, कोणाला जास्त लागू द्या, कमी लागू द्या, कोणाला जळगावला न्यायचं आहे, कोणाला मुंबईला न्यायचं आहे, कोणी कोणाची वाट बघतो. मला विचारता का काय भाऊ काय करायचं म्हणून? काहीच नाही. सारे अँब्युलन्स आपल्या आहेत, आपल्याला जालम आहे, गणेश आहेत, किती पोरं आहेत. जळगावला केवढी मोठी टीम आहे आपली दवाखान्याची काम करणारी. एकही माणूस असा राहत नाही आपला की आपला माणूस जात नाही, त्याला पाहायला, त्याच्या पैशाची व्यवस्था करत नाही, त्याला स्कीममध्ये आपण त्याचे फॉर्म भरत नाही. सगळ्यांना 100% लोकांना जे आपल्या सपोर्ट सगळ्यांना जाऊन फटाफट जा. सिव्हिलमध्ये बसले असतात 3-4 जण, आलं का पेशंट, आलं का पेशंट, काय स्वार्थ आहे आपल्या. पण लोकांची सेवा नुसतं राजकारण म्हणून नाही, बस आम्हाला खुर्च्या भेट करताय, मागे पुढे गाड्या फिरताय आमच्या म्हणून नाही, तर शेवटी लोकांची सेवा, जनसेवा हे आमचं ब्रीद आहे, हे आमचं ब्रीद आहे. आणि त्याचं लोक तुम्हाला काय 5 वर्ष झाले की लोक तुम्हाला लाच मारायला काही करत नाही. काही लोकांना घेणं नसतं, जाय घरी तू या, तू आमच्याकडे पाहते आम्हाला काय करतो तुझ्याकडे बघून. पण या सगळ्या कामाच्या माध्यमातून दिवस हे कार्यकर्ते झटतायत, पळतायत, पाहतायत, कुठे पूर आला, पाणी आला, वादळ आलं, आग लागली, माझी कुठे वाढत, सगळे तेच पळतायत, तुम्ही पळतात. आणि तुमची किंमत जेव्हा त्या गावात वाढते, तुमच्या भागामध्ये वाढते, तेव्हा पक्षाची किंमत वाढते, तेव्हा आमदाराची किंमत वाढते की नाही. हो भाऊचे कार्यकर्ते नाही, भाजपचे कार्यकर्ते ते केव्हा होतं हे, जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी जातात, त्यांना मदत करतात, त्यांचा जीव वाचवतात, त्यांचा प्राण वाचवतात, तेव्हा ते शक्य होतं. आणि अशा पद्धतीने मला वाटतं जामनेरमध्ये जे काम चाललेलं आहे, मला वाटतं कुठेही नसेल महाराष्ट्रामध्ये इतकं चांगलं काम तुमच्या माध्यमातून राज्यामध्ये या ठिकाणी चाललं. आणि म्हणून हा पक्ष वाढतोय. आता तर अनेक जणांनी आपल्याकडे प्रवेश केला, मला कल्पना असेल सगळे जे आलते आहेत, सगळे देत आहेत, म्हणजे आपले सगळे राहू केतू आपल्याला त्रास देणारे लय जीव खातो रे, म्हणजे काही दम नव्हता कुठे, खोटं बोलून नाही, रेटून बोलत आहे. ली सोशल मीडियावर अरे बस कर, कार्यकर्ते काय म्हटलं लिहू द्या रे, काय पाहतो जाऊ तिकडे पाहू नका. आता ते इकडे होऊन गेले, आता सगळे त्याच्यामुळे तर ते किटकट बनवून गेले आपल्या मागची. आणि अनेक जण आहेत, अजून भविष्यामध्ये तुम्हाला दिसेल काय काय होतं. तर तुम्हाला असं वाटतं की गावामध्ये कोणी आहे की नाही बाबा, मग काय करता काय. आणि तुम्हाला असं वाटतं विरोधक समजत भाऊ आपल्याला विचारते की नाही पुढे. आता भाऊ म्हणते की जाऊ सगळ्यात आपले लोक आपले कसले कार्यकर्ते विचारतात, जा तिकडे. तर मला वाटतं की आता पुढच्या काळामध्ये अनेक कार्यकर्ते, अनेक पदाधिकारी दुसऱ्या पक्षांचे हे सुद्धा आपल्याकडे या ठिकाणी येणार आहेत. आणि म्हणून या निवडणुकात आपल्याला आलेल्या अतिशय महत्त्वाचे आहेत, कारण आपला स्कोर हा 100% द्यायचा आहे, 100% द्यायचा आहे.
कुठेच आपल्याला एकही जागा आपली मिस होता कामा नये. नुसती नगरपालिकेतच नाही, पंचायत समितीमध्ये, झेडपीमध्ये सुद्धा आपल्याला हा स्कोर टॅकल काम. मला अनेक कामं आहेत. मला नाशिकला मी सांगितलं की मी 100 देतो 122 पैकी. शक्य आहे का? आपण कधी 10च्या वर गेलो नव्हतो. मागच्या वेळेला मी 67 आपण जागा आणल्या त्या ठिकाणी निवडून. पक्षाची ताकद वाढली. जळगावला कधी होते का जागा? 8, 10, 12च्या वर कधी आपण गेलो नाही. आपण मागच्या वेळेला 57 जागा निवडून आणल्या 74 पैकी आणल्या. धुळ्याला सुद्धा 4 जागेवर आपण कधीच नव्हतो. अनिल गोटे आमदार होते आपल्याच पक्षाचे. ते जरा जास्तच बोलायला लागले. त्यांना बाहेर केलं. म्हटलं 50च्या खाली एक बी जागा घेणार नाही. म्हटलं मी 50च्या खाली 74 पैकी 51 जागा घेतल्या आपण. आणि गोटेनं आवाहन केलं तुमची एक बी जागा येणार नाही म्हटलं. लोक म्हणजे डॉन आहे, लय मोठं डेंजर आहे, असं आहे. म्हटलं बरं पुढे डेंजर. गेली आपली सगळी टीम धुळ्यामध्ये. होते की नाही आपण सगळे? सगळे शार्प शूटर होते तिकडे, लक्ष ठेवायला, प्रचार करायला. गेले, झालं. आपल्या आल्या 51 जागा. त्यांची चूक. मग त्याला म्हटलं तू एक आणून दाखव. म्हटलं एक आणणं म्हटलं, एक आणून एक म्हटलं फक्त एक 74 पैकी. तुम्ही एवढे डॉन आहे ना म्हटलं इथे. मित्र चुकून एक 125 मताने आमच्या अण्णांच्या पत्नी, आमच्या वहिनी त्या ठिकाणी निवडून आल्या. फक्त एकच जागा आली. मी मिरवणूक निघाली. मला सगळे वाट पाहत बसले. नाही घरी बोलले. मी जळगाव गेलो तिथे तेव्हा मिरवणूक सुरू झाली. मी म्हटलं मी बसणार, मी अंगावर गुलाल घेणार नाही. मला पत्रकार असं कसं काय? मी 50 सांगितलं, 51 जागा निवडून आल्या. 4च्या वर कधी आले ना तुमच्या शहरामध्ये? नाही म्हटलं. पण मी तुम्हाला शब्द दिला होता की आमच्या गोटे अण्णाचं एकही सीट येणार नाही. आमच्या वहिनी 150 मतं आल्या. मी अंगावर गुलाल घेणार नाही. अण्णा जो चिडले लगेच आमच्या वहिनीचा राजीनामा घेतला आणि देऊन टाकला त्यांना. तो आम्ही अंगावर गुलाल घेतला. म्हणजे एकदा आपण सांगितलं संपलं. आता जळगाव तुम्ही यावेळेला अजून बघा. मागच्या वेळेला 70 यावेळेला किती जागा येतात? धुळ्याला किती येतात? नाशिकला किती येतात? सगळ्या ठिकाणचं आपलं ठरलेलं आहे. नंदुरबार बघा आता त्या ठिकाणी. बघा तुम्ही कशी मजा येते. म्हणजे एकदा आपण सांगितलं तर संपलं काम. मग पक्षाचे कार्यकर्त्याच्या बळावर आपण बोलतो, त्यांच्या जीवावर आपण बोलतो. ते रात्रंदिवस मेहनत त्या ठिकाणी करतायत. असं नाही की एकटा गिरीश महाजन बोलण्यामध्ये झालं, असं नाही होत. हे सगळं तुमच्यामुळे होत आहे. तुम्ही प्रामाणिकपणे काम करतायत. कुठले तिकीट मागणारे अनेक जण आहेत. किती जण आहेत? पण तिकीट मिळाल्यावर चंदूभाऊकडे सांगितल्याप्रमाणे खरंच आहे, सगळं विसरून झटकून तुम्ही लगेच कामाला लागा. हा दरवर्षीचा अनुभव आहे. या वर्षीचा नाहीये, दरवर्षीचा अनुभव आहे. तुम्ही एकही जण रागा भरणार नाही, मला माहिती आहे. भराल का? अरे पुढची लाईन बोला रे जरा. एकदम बारीक. अरे मोठ्या सगळा नाही म्हणून. आपण हे तर आहे स्टेजवर तर काहीच नाही. आता स्टेजवर काहीच नाही. आता तुम्ही पक्षासाठी वेळ द्या. नवीन तरुणांना संधी द्यायची आपल्याला आता. म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी खरंच इतक्या जीवाभावाचे कार्यकर्ते, अन्यथा असा निकाल लागणारच नाही. अनेक ठिकाणी आम्ही जातो तर समजोता नाकात येतो आमच्या. अरे बापा जाऊ दे, पुढच्या टायमाला पाहू, नाही काहीतरी करू, दुसरं काहीतरी देऊ, नाही काही तर महामंडळ देऊ, सगळं सांगावं लागतं. कोआप तर करूनच घेऊ. कोआप मोठा हत्यार आहे आपल्याकडे. तुला एकदा शिक्का लावूनच टाकू. आणि केले पण 7-8 जण आपण केलेच ना. 8-10 जण केले असतील आपण 5 वर्षामध्ये. 2-2 म्हणजे आपण 10 जण केले. लागलं त्यांना कायमचा शिक्का. आता ते घरावर लिहितात माजी नगरसेवक. एक महिना 60 लोक होतील. 12-25. तर ठीक आहे. पण मी तो गमतीचा जर विषय सोडला, आपण समोर करू. मलाही नाशिकला जायचंय, मला खूप घाई येतात. पण आपल्याला आता तयारीला लागायचं आहे. सामनेरच्या बाबतीमध्ये आपण बघितलेलं आहे. आपण 5 वर्षामध्ये किती विकास शहराचा केला, किती लोकांना आपल्या शहराचं कौतुक आहे. जिकडे जावा तिकडे लोक म्हणतात गाव पाहिजे जामनेरसारखं पाहिजे. ही वस्तुस्थिती आहे. आपण गावामध्ये ज्या पद्धतीने सगळे रस्ते केले, आपण झाडे लावली. मी स्वतः लक्ष घालतो. आता निंदत असताना मी सांगून ते सांगलं की असं निंद, हे झाड काढ, ते झाड काढ. मला पाणी देतोय, दररोज बघतोय पाणी जातं की नाही. 3-4 दिवशी मी आलो की सोनबर्डीवर त्या ठिकाणी इतकं सुंदर, तिथे एक बाबुळीचं झाड तरी होतं का? काहीच नव्हतं, नुसतं दगड होतं तिथे. पण आपण केवढं मोठं त्या ठिकाणी अक्षरशः नंदनवन झालं त्या भागात. किती लोक येतात.
आजूबाजूच्या 7-8 जिल्ह्याचे लोक त्या ठिकाणी ट्रिप घेऊन येतात. महिला किती येतात, मुलं किती येतात, शाळेचे सगळे ट्रिप घेऊन आपल्या त्या ठिकाणी येतात. आपण त्या ठिकाणी एक ते फाउंटन लावले, आपण सुंदर गार्डन केलं, मंदिर केलं. आणि असं केलं म्हणजे झालं लोक आले म्हणजे खराब झालं असं नाही, तर मेंटेन आहे असं कुठेच होत नाही. हजारो लोक त्या ठिकाणी येतात तरी पण गार्डन खराब होत नाही, कुठे घाण होत नाही. सगळे आपले कर्मचारी बघतात, नगरसेवक त्या ठिकाणी जाऊन बघतायत. नाही गेले तर मी आलं काही सापडलं की सगळ्याचे बोलून हजेरी घेतो की काय करतोय तू घरी बसून, हे का पाहत नाही, ते का पाहत नाही. आणि म्हणून ते तेवढ्याच पोटतिडकीने त्या ठिकाणी काम करतायत, बघतायत. आपला ड्रिलिंगचा ट्रॅक 10 कोटी रुपयाचा आहे. तर सिंथेटिक रबर खालचं ते ऑलिम्पिकच्या साईजचं त्या लेवलचं आहे. झाडं अशी लावली की आपल्याला असं वाटतं पण युरोपमध्ये आहे का, असं वाटतं का पण जामनेरमध्ये पळताना ते केवढे सुंदर आपण केलेलं आहे त्या ठिकाणी. अनेक गोष्टी आहेत. अजून आपल्याला तिथे काही खूप काही नवीन करायचं आहे. मी नवीन डिझाईन केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा देशातला सर्वात मोठा सिंहासनावर बसलेला पुतळा आपण जामनेरमध्ये बसवला. सगळ्यात मोठा पुतळा आहे तो. एवढा मोठा पुतळा कुठेच नाही. मला सगळ्या आर्टिस्टनी सांगितलं त्यांच्या की एवढा मोठा पुतळा कुठेच नाही. किती चौकातली शोभा वाढली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचा पुतळा कधीपासून मागणी होती. मी सरपंच असताना जगन भाऊ जेव्हाजी मराठे त्यावेळेला होते, जगन भाऊ त्यावेळेला त्यांनी घाईगर्दीमध्ये मागणी होती आणि परवानगी नव्हती, पण त्यांनी 2 म्हटले ते मी लावू दिले नाही. त्यांना आंदोलन केलं मी तिथे जाऊन. म्हटलं होणाऱ्यांनी म्हटलंय पुतळे असतील तर एकदम मोठे बसतील, ते पुतळे बसणारच नाही. पण त्यांना ते शक्यच नव्हतं. आता आपण बाबासाहेबांचा पुतळा बसवला. पुढच्या काळामध्ये आपण किती सगळ्यांचाच म्हणजे आता 10 पुतळे आपण या ठिकाणी महापुरुषांचे बसवतो आहोत. 10 महापुरुषांचे पुतळे या ठिकाणी बसवतो. सगळ्या धार्मिक स्थळांना आपण मदत केली. सगळे मंदिरं गावातले बांधले. मुस्लिम बांधून आपण त्या ठिकाणी मदत केली. सगळ्या ठिकाणचं आपण आपल्या गावात डोम तेवढे झाले, नवर नवरी कमी झाले आणि डोमच जास्त होऊन आपल्या गावात. जिकडे पाच तिकडे डोम डोम. आता लोक हो हे बंद करा डोम. म्हणजे सगळे जण म्हणजे 50 घरं समाज असलेले लोक सुद्धा नाही आमच्या समाज डोम दिला पाहिजे. काय करतो, अरे पण एवढं डोम त्यांच्या घरासमोर नाही आमचा अल्लग पाहिजे. अरे पण अल्लग करतो काय, काहीच नाही. आता आवडतो पहिलेच पोरी भेटताना लग्न होताना म्हणतो. आणि म्हणून डोम असतील, गावात कॉन्क्रीटचे रस्ते असतील, अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम असेल. सगळ्यात महत्वाचा प्रश्न सगळ्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा असतो. आपल्या गावामध्ये आहे का? इतके वर्ष आता 20 वर्ष कुठे पाण्याचा प्रश्न आहे आपल्या गावामध्ये? आणि काहीच नाही. पथदिवे आहेत, लाईट पण खेड्यापर्यंत कशी लावलेले आहेत, झाडं कशी लावलेले आहेत, सगळं आपण बघतायत. म्हणजे असं आता कुठलाच विषय राहिलेला नाही की गावामध्ये राहिलेला नाही काम करायचा. मी आपल्याला सांगेल, आपल्याला रेल्वेची जर जागा 35 एकर आपल्याला मिळाली तर मी तुम्हाला सांगतो एवढं मोठं ग्राउंड आपण 40 कोटी रुपये क्रीडा मंत्री असताना 40 कोटी रुपये मंजूर करून ठेवलेत. पण जागा नाही आपल्याकडे 5-6 एकर, त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी करता येत नाही. पण मी आता अंतिम टप्प्यामध्ये ते आहे. दिल्लीला जर एकदा गेलो तर रेल्वे मंत्र्याकडून आपण त्याच्याकडे नाट्यगृह 15 कोटी रुपयाचं ते आपण मंजूर करून ठेवलेलं आहे. किती? 25 कोटी रुपयाचं. कुठे नसेल 4-5 जिल्ह्यात असं आपण नाट्यगृह त्या ठिकाणी मंजूर करून दिलंय. अनेक गोष्टी आहेत की ज्याला आपण पैसा टाकला. सुदैवाने माझ्याकडे टुरिझम खाते आलं, पर्यटन खातं, ग्रामविकास खाते मिळालं. त्यामुळे सगळे पैसे आपल्याला टाकता आले. 25 माध्यमातून तालुक्यामध्ये आपण किती कामं केले. सगळ्या गावांमध्ये पैसे. लोक नाही म्हणत पैसे घे करून टाक. रस्ते कर, गटारी कर, व्यायामशाळा बांध. प्रत्येक गावामध्ये व्यायामशाळा, 150 गावामध्ये व्यायामशाळा बांधल्या, 150 गावामध्ये ग्रामपंचायत ऑफिस बांधले. म्हणजे सांगत बसलं तर तास 2 तास पुरणार नाही. पण आपल्याला जी संधी मिळाली त्यातून आपण हे केलं. आता आपण भागपूरच्या धरणावर तुम्ही पाहिलं, परवा टेंडर आलं 1500 कोटी रुपयाचं. आता पाणी आपण इकडे अंदाज या 1600 कोटी रुपयात धरण आणलं आपण. अजून 300 कोटीचं वेगळं. तिकडे बसा ना माझ्या खुर्चीवर. अरे बसा ना पटकन, झालं की आपल्याला लगेच जायचं. बसा दादा, माझी खुर्ची काय टेम्पररी आहे. तेवढे खुर्चीला घाबरतं पडतं. म्हणजे अनेक गोष्टी आहेत. गोंधळीला तुम्ही बघा कसं पर्यटन आपण त्या ठिकाणी केलं. हजारो लोक रोज त्या ठिकाणी येतात, तिथे आपण पैसे टाकले. अनेक गोष्टी आहेत, अनेक सांगता येतील. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नेरीला बघा कसा आपण सुंदर त्या ठिकाणी करतोय. पाळदीला जाऊन बघा. आता शेंदुर्डीला आता काम चालू आहे, पौरला, सगळ्या ठिकाणी. मी तालुक्यात सांगितलंय की तुम्ही 100% गावांना सांगा, सगळ्या ठिकाणी तुम्हाला पुतळे बसून देतो. सगळ्या ठिकाणी बसून देतो. कुठे मी नाही म्हणणार नाही. गारखेड्याला आपण बघितलं असेल किती सुंदर म्हणजे मिनी काश्मीर त्या ठिकाणी झालेलं आहे. सगळे राज्यभरातले लोक त्या ठिकाणी येतात फिरायला, राहायला. अशा अनेक गोष्टी आहेत की त्या आपण कुठे नाहीत, त्या आपण आपल्या तालुक्यामध्ये या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि म्हणून आपला तालुका हा महाराष्ट्रामध्ये नंबर 1 कसा होईल, सगळ्यात सुंदर, सगळ्यात चांगला कसा होईल. त्याचबरोबर आता आपण सगळे बघितलं असेल
दररोज मी आज रावेर तालुक्यात गेलो, मला म्हणे का हो म्हणे भाऊ आमच्याकडे केळी कापायला कोणी तयार नाही, तुमच्याकडे 500 ट्रक जातात म्हणे आमच्याकडे रोज. किती? 500 ट्रक. तुम्ही सगळ्यांच्या भुसावलच्या इथे बसा, स्मशानभूमीच्या आपल्या ग्राउंडवर, तिथे सगळं जाम लागलेलं आहे, ट्रॅफिकच बंद. 500 ट्रक केळी आणि ती एक्सपोर्ट. स्वप्नासारखं आहे सगळं आपल्याला. कधी आपण पाहिलं होतं की एवढी केळी आपल्या तालुक्यामध्ये होईल? कशामुळे झाली? पाण्यामुळे झाली, या धरणामुळे झाली. आता तर 4,544 धरण आपलं शेततळे हे आपण या ठिकाणी करतो. त्यातले फक्त 400 झाले, 4,000 अजून बाकी आहेत. आणि त्यातून 60-65,000 एकर जमीन बागायती होणार आहे. मी तुम्हाला सांगतो, एका वर्षामध्ये जरी धरणं झाले तर पुढे सगळ्या तालुक्यामध्ये केळीच केळी थोडं दिसेल. म्हणजे बाकी कुठे जाणारच नाही. सगळी एक्सपोर्टची केळी ही जामनेर तालुक्यातून जाईल. आपण आता रशियाला केळी पाठवतोय, गल्फ कंट्रीमध्ये आपण केळी पाठवतोय. सगळ्यात चांगल्या क्वालिटीची केळी ही आपली या ठिकाणी आहेत. म्हणजे आपल्याकडे जर इथे रावेरला 400 रुपये भाव, आपल्याकडे 1200 रुपये भाव, 3 पटचा फरक आहे आपल्याकडे केळीच्या भावामध्ये. आणि म्हणून मला वाटतं की आपल्याकडे शेतकरी मेहनती आहेत, कष्ट करतायत, अतिशय शास्त्रयुक्त पद्धतीने त्या ठिकाणी शेती करतायत, ठिबकचा अवलंब करतायत. कारण पावसाच्या पाण्यामुळे कशी परिस्थिती चालली आपल्याला कल्पना आहे. पण येत्या 2 वर्षामध्ये नागपूरचं पाणी इकडे येईल, 2,000 कोटी रुपयाचं. 2 ते 3 वर्ष लागतील. आता पाईपलाईन सुरू होईल, मोठी मोठी टाकायला सुरुवात होईल. इकडनं आपण आता बोधवडला मी मंजुरी दिली 900 कोटीला गेल्या 2 महिन्यापूर्वी, त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. इकडचा पूर्वेकडचा सगळा भाग हा त्याच्या खाली पाण्याखाली येईल. मला वाटतं की या तालुक्यातलं 100% 3 वर्षामध्ये पुढची निवडणूक येईल त्यावेळेला 100% जमीन आपली ओलिताखाली राहील, सगळी बागायती राहील, सगळ्या ठिकाणी केळी राहील. मग तरुणांना, शेतकऱ्यांच्या पोरांना नोकरी पहा का काय करावं काही गरज पडणार नाही. अनेक तरुण पोरं आहेत, अतिशय चांगली शेती करतायत, उत्पन्न काढतायत. आणि म्हणून मला असं वाटतं की येणाऱ्या थोड्याच काळामध्ये आपला सगळा तालुका अतिशय संपन्न होणार आहे. MIDCच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला पुन्हा सांगेन, कारण आता 1600 एकर जमीन आपली त्या ठिकाणी आहे. आता सगळी व्यवस्था त्या ठिकाणी झालेली आहे. कोका कोला कंपनीशी तर माझं बोलणं अंतिम टप्प्यात बहुतेक या 4-8 दिवसांमध्ये MOU सुद्धा होईल. एक मोठी कंपनी या ठिकाणी आपण कोका कोला, पाणी लागतं, पाणी जवळ आहे, ती आपण ठिकाणी आणतोय. रेमंडवाल्याचं माझं सतत बोलणं चालू आहे, ती सुद्धा कंपनी इकडे येईल. तुम्हाला सांगते 2 वर्षामध्ये तुम्हाला इतक्या जोरात कारखानीचं दिसेल. म्हणजे मी पुढच्या विधानसभेला नाही तर मी तुमच्याकडे मत मागणार नाही. मी एवढी मोठी कारखानी उभी करेल की 4-5 हजार पोरांना तिथे रोजगार, 6,000 पोरांना रोजगार मिळेल. तर तालुक्यातल्या सगळ्या तरुणांना असं वाटेल की बाबा काय जळगाव त्याचं कामच राहणार नाही. जळगावपेक्षा जास्त रोजगार आपण या ठिकाणी तयार करू. सगळी जर भरली 1600 एकर तर 10,000च्या वर रोजगार त्या ठिकाणी मिळेल. आणि म्हणून आपण सगळे प्रयत्न करतो. रेल्वे आपली येते आता, कसं स्वप्नासारखं आहे. आता आपल्या गावात रेल्वे पडणार आहे मोठी, चालली नागपूरला, चालली कलकत्त्याला, चांगले दिल्लीला, इकडनं रेल्वे जाणार आहेत सगळे. आता अजून काय पाहिजे आपल्याला? एवढं ट्रान्सपोर्टेशन वाढेल, मका आपला असतो, केळी असतो, फटाफट या ठिकाणून पास होईल. त्यामुळे खूप खूप मोठी संधी आपल्या या गावाला. कोणाला वाटलं होतं का की इकडून आता जालन्याहून ट्रेन येईल, पाचोऱ्याहून ट्रेन इकडून येईल, मोठ्या ट्रेन येतील? ते आपली पोहोचली छोटी 4 डब्याची, असं 4 बस एकला जोडल्या, 3 बस तेवढीच होत होती ती, नाही का, 100 फुटाची. पण आता या सगळ्या मोठ्या ट्रेन ज्या आहेत, त्या गुड्स ट्रेन आहेत, त्या सगळ्या इकडून पडणार आहेत. विमानतळ आता मोठं करतोय आपण आता, त्याच्यामुळे जे मोठे उद्योजक आहेत त्यांना या ठिकाणी येता येईल. पण आता ह्या गोष्टी सगळ्या खूप मोठ्या आहेत. आपण जाहीर भाषणामध्ये या ठिकाणी बोलू, पण कार्यकर्ते म्हणून तुम्ही लोकांना सांगितलं पाहिजे. आमचा पक्ष सत्तेत आला म्हणून आम्ही काय केलं, गिरीश भाऊ आमदार करतायत तुम्ही म्हणून त्यांनी काय केलं, नगरपालिकेत आमच्या लोकांना सगळ्यांना निवडून देतात आम्ही काय करतो आहोत. सगळ्यात महत्त्वाची प्रोडक्ट पाण्याची असते मित्र, पिण्याच्या पाण्याची. सगळ्यात तुम्ही कुठेही जा जिल्ह्यामध्ये, सगळे म्हणतात हो पाणीच येत नाही, पाणीच येत नाही, शुद्ध पाणी येत नाही. खराब आपल्याकडे बिस्लरीपेक्षा चांगल्या क्वालिटीचं पाणी आपण देतो. ही बाटली आहे ना, त्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचं पाणी देतो आम्ही. 3ऱ्या दिवशी सोडतो कोण नाही, नको 3ऱ्या दिवशी सोडणार, 4थ्या दिवशी सोडा, पोर पाणी भरायचे, 4थ्या दिवशी पाणी मागतात लोक. आपल्याकडे उलट आहे, आम्ही म्हणतो दररोज सोडू का, नाही सोडू काय सोडू. म्हणजे शिल्लक पाणी आपल्याकडे, आपण दररोज सुद्धा पाणी देऊ शकतो. इतकं पाणी आपल्याकडे, इतकं मोठा फिल्टर प्लॅन्ट आपल्याकडे आहे. पण इतक्या व्यवस्था आपल्याकडे सगळ्या या ठिकाणी आहेत. सिमेंट काँक्रीट, म्हणजे तुम्ही डांबराचे रस्ते होते, आपण सगळे सिमेंट काँक्रीटचे रस्ते करतोय. थोड्या कामामुळे ते थोडं थांबलेलं आहे काम एक थोडे दिवस, पण आता ते सुद्धा 2-4-5 दिवसामध्ये सुरू होईल. ते सध्या सगळे रस्ते आपण त्या ठिकाणी करतो. आणि म्हणून मला असं वाटतं की जामनेर शहराला, तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी माझे प्रयत्न आहेत. जळगाव जिल्हा कसा पुढे जाईल, हे राज्य कसं पुढे जाईल, कारण आम्ही मंत्री आहोत, नुसतं मतदारसंघापुरता विचार करून आम्हाला चालणार नाही. आम्ही सगळ्या राज्याचा विकास कसा होईल, सगळा शेतकरी हा संबंध कसा होईल, सुखी कसा होईल, त्यासाठी आमचा या ठिकाणी हा प्रयत्न आहे. पण निश्चित माझ्या या सगळ्या कामामध्ये तुम्ही जे सहकार्य करता आहात, तुम्ही जे मला या ठिकाणी आशीर्वाद देता आहात, हे सर्वात मोठे आहेत. तुम्ही जर मला केलं नाही तर हे होणारच नाही. ते सगळ्यांनी कामाला लागावं. आजपासून उद्यापासून गावामध्ये दुसरं दिसायलाच नको, कोणी कार्यकर्ता दिसायला नको, तसं शिल्लकच राहिलेलं नाहीये.
पण कोणी चुकपाणी दिसायला नको. कुकडे चालला तू, इकडे वारा इकडे चालला तू, कुकडे उलटा चालला, इकडे महापूर आला आहे पाणी इकडे वाहतो तू, कुकडे हात मारूला कसं काय पोहोचून तू जपून नको ना भाऊ. प्रवाहाच्या विरोधामध्ये जाऊच नको. काय तुला काय पाहिजे काय नाही ते सगळं काही आहे. आता आपण तो भुसातून तो बायपास पण तिकडून केलेला आहे. आता ट्रॅफिक पण तिकडून जाईल सगळी, त्याच्यामुळे इकडची ट्रॅफिक कमी होईल. सगळं केलं आपण, काहीच बाकी ठेवलेलं नाही. पोलीस स्टेशन मी नवीन केलं, तुम्हाला जर काम पडलं तर. त्याचं पहिलं तर किती खराब होतं. डास चावणार नाही, हवा खेळती राहील. राहा किती दिवस राहायचं येतं. त्याच्यामुळे सगळी व्यवस्था आपण चांगली केलेली आहे. पंचायत समिती चांगली केलेली आहे. तहसील ऑफिस आपण चांगलं केलेलं आहे. बस स्टँड आपण नवीन बांधलेलं आहे. काम पडलं तर रेस्ट हाऊस आहे आपल्यासाठी. केवढा मोठा माल उभा केला आपण. तो तर एकदम राजस्थानचा राजवाडाच उभा राहिलेला आहे. बरं बस सीएम पण त्या दिवशी म्हणत होते काय केलं कसं काय केलं कुठून आणले पैसे. म्हटलं आणले आता इकडे 25 कोटी रुपये खर्च करून आपण त्या ठिकाणी एवढं मोठं कुठेच नसेल, म्हणजे कुठेच नसेल इतकं सुंदर काम महाराष्ट्रामध्ये. इतकं सुंदर रेस्ट हाऊस आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आपण 15-16 रूम त्या ठिकाणी केले आहेत. तालुक्यात 2 ते 3 रूम राहतात. आपण 15-16 रूमचं त्या ठिकाणी रेस्ट हाऊस त्या ठिकाणी केलेलं आहे. अनेक गोष्टी सांगतायत मित्र. पण आता आपल्याला वेळ कमी आहे, मलाही जायचं आहे. मी आपल्याला पुन्हा आता उद्याच का मुलाखती आहेत. पक्षाकडे आपल्याला उमेदवारी मागायची आहे. उमेदवारी मागायची आता ना, मग त्याचं काही चार्ज ठेवा. काय 25,000 रुपये भरायचे फॉर्म बरोबर. आणि नॉन रिफंडेबल तिकीट नाही भेटलं तर परतीची गॅरंटी नाही. तो पक्ष निधी राहील. तू पुढे त्याला घरपट्टी होता. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी ते फॉर्म भरावे. निश्चित सगळ्यांचे इंटरव्ह्यू होईल. कोण किती जुना आहे, कोणी काय काम केलं, कोण काय कॅलिबरचं आहे, कोणाच्या मागे काय आहे, कोण म्हणजे सगळं तपासलं जाईल. पण मला असं वाटतं की सगळे एकाच एकाहून एक सगळे चांगले कार्यकर्ते काम करणं. तुला तिकीट नको आहे ना, फॉर्म भरला 8 नंबरमध्ये. बरोबर. तर मला वाटतं आपण सगळ्यांनी या ठिकाणी फॉर्म भरायचे आहेत. आपण सगळ्यांच्या बाबतीमध्ये विचार करू. पण तरी पण मला माहिती आहे की तिकीट 25-26 आहेत, 27 आहेत आणि मागणारे 200च्या जवळपास आहेत. सिरियस म्हटलं नाही 350 मध्ये ते एकेकडे 4 ठिकाणी भरून ठेवले. इकडे भेटत तिकडे द्या. म्हणजे आपलं नेतृत्व मोठं आहे ना, आपण कुठे बी निवडू शकतो. आपलं काम सगळ्या गावात आहे. या वार्डापुरतं मी तिथे राहतो. मी आठी राहतो. मी पुऱ्यावर मी निवडून येईन असं आपलं अफाट कार्य आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल आपल्याला काही शंका नाही घेण्याचं कारण सुद्धा नाही. त्यामुळे मला असं वाटतं की अनेक जणांनी 2-2, 3-3, 4 ठिकाणी भरलेलं आहे. तरी पण सिरियस जरी म्हटलं तरी पण 100 जण तरी सिरियस असेल की बाबा मला तिकीट मिळालं पाहिजे. कारण तेवढं काम मग तुम्ही कराल जोरात. आणि ते आहेत तशाच लायकीचे त्याच लेव्हलचे तुम्ही सगळे कार्यकर्ते आहात, त्याची आम्हाला सगळ्यांना कल्पना आहे. पण मी पुन्हा सांगेन की आपल्या सगळ्यांची क्षमा मागून की तिकीट 27 आहेत. कोणी राग म्हणून घेऊ नका. कुणाला ना कुणाला पुढे संधी मिळेल. या ठिकाणी मिळतं त्या ठिकाणी देऊ, त्या ठिकाणी मिळतं त्या ठिकाणी देऊ. पण आपलं काम सतत सुरू ठेवा. काम सुरू ठेवा. श्रद्धा आणि सबुरी. साईबाबांनी काय सांगितलंय? श्रद्धा आणि सबुरी. सब्र का फल मीठा. हे पडतं. मी तुम्हाला उदाहरण देईल पडतं सांगत नाही, जाऊ द्या. पण ज्यांनी थोडी वाट पाहिली त्यांना मोठं पद भेटलं. खरंच मोठं भेटलं. म्हणून पुन्हा आपण सगळ्यांनी आजपासून आतापासून उद्यापासून कामाला लागावं. पुढे समोर फॉर्म घेण्याची सुद्धा कोणाची हिंमत व्हायला नको रे बाबा. काय करताय त्याचं आगे मोवळ आहे. उठलं तर काय करता, कोण पुढे पळायला पण. हा तुमच्या पक्षाने आपल्या पक्षाच्या कुठला तू तुमच्या पक्षाच्या काय गोष्टी असतील म्हटलं. तू कुठल्या पक्षाचा आहे? अटी शर्ती. हा सोशल मीडियावर न जाता त्यांचा जनतेशी काय कनेक्ट आहे ना ते बघून हा बरोबर. ते सगळं बघितलंच जाईल. तुमचं कनेक्शन काय आहे, तुम्ही किती सोशल काम करतायत, किती लोकांच्या उपयोगात पडतायत, सगळं ते बघितलंच जाईल. मागचं तुमचं काय परफॉर्मन्स काय आहे. आता जुन्याला ते तर मागचा परफॉर्मन्स पाना पडतील ना. आणि तर भाऊ भेटले नाही कोण आले द्या तिकीट. नाही का? बरोबर आहे की नाही? सगळे बदलून टाकायचं ना.
अण्णा नाही म्हणताय तुम्ही एकमेकाकडे हात नका दाखवा. कोणी सुरुवात करा. हा मी घेणार नाही. द्या एक तरुण कार्यकर्त्याला तिकीट. पक्षाचं योगदान बघा आणि माणूस तरुण असला पाहिजे माझ्यासारखा. नाही तर काय परत तुम्हाला तिकीट द्यायचं. पैलवान असला पाहिजे, तरुण असला पाहिजे. मी म्हातारा वाटतो का? 40 वर्ष तरी वाटतं का तुम्हाला माझ्याकडे पाहून? तुमच्यापेक्षा चांगला पैलवान आहे मी. मग आता जे आता थकलेले ते व्यायाम करा 5 वर्ष आणि पुढच्या निवडणुकीला या. काय कमी करून टाकायचं तिकीट? तुला काही हरकत नाही. खूप चांगली चर्चा आपल्या ठिकाणी झाली. मी तर नाही म्हणतो पण चंद्रपूर सगळ्या कार्यकर्त्यांशी एकदा तुम्ही वार्तालाप करा, सगळ्यांशी बोला, सगळ्यांसमोर मनमोकळं बोला, म्हणजे नंतर आपल्याला त्रास कमी होईल. म्हणून मी मनमोकळं आपल्याशी या ठिकाणी बोललेलो आहे. मित्र, आपण सगळेजण मिळून, हा पक्ष आपलाच आहे, नगरपालिकेला ती आपलीच आहे. नगरचा हा असला काय आणि आपण असला काय, आपण सगळे एक आहोत. मला असं वाटतं आपण जो रुबाब त्याचा तो आपलाही आहे. असं नाही ते किंवा तो नगरसेवक झाला म्हणून कोणी ऐकत नाही, असंही होणार नाही, अजिबात होणार नाही. तो फक्त मिटिंगला जाईल. पण आपल्याकडे तुम्हाला सिस्टीम माहिती आहे, तुम्हाला पद्धत माहिती आहे कामाची काय. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.